आपल्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी राम राऊत मुख्यमंत्री सहायता निधी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि पक्ष या दोन्ही माध्यमातून आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करतोय. आपल्याला ठाऊक आहे की आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि सर्वोच्च मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख सन्माननीय मंगेशजी चिवटे सर यांच्या माध्यमातून 2 वर्षात राज्यामध्ये आरोग्याचा अखंड महायज्ञ चालू आहे. राज्यामध्ये गोरगरीब रुग्णांची आरोग्यसेवा सतत चालू आहे. त्याच मुख्यमंत्री सहायता निधीचा एक आरोग्य स्तुत्य उपक्रम आपण चालू केलेला आहे, ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी. या आरोग्यवारीची या उपक्रमाची सुरुवात 1 ऑगस्ट रोजी बीड शहरातून आपण केलेली आहे. या आरोग्यवारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यातील गोरगरीब रुग्णांपर्यंत, गरजू आणि निर्धन रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी पोहोचावा आणि त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीची जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि त्यांना ही निधी मिळण्यासाठी ते सुलभ व्हावे, यासाठी ही यात्रा संपूर्ण राज्यभर फिरणार आहे. 1 ऑगस्टपासून सुरुवात केलेली आहे. आता ही यात्रा मराठवाड्यानंतर असेच विदर्भात, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, कोकण, खानदेश आणि पूर्ण राज्यभर ही यात्रा अगदी 2 महिने चालू असणार आहे. तर त्या यात्रेची माहिती देण्याकरिता मी आपल्याला बोलवलं आहे. तर या यात्रेमध्ये सर्वात मोलाचा वाटा जो आहे तो आपण निभावणार आहोत. पत्रकार बांधव, आपल्याला माहीत असतं की बऱ्याचदा आता प्रीमॅच्युअर डिलेव्हरीचे प्रमाण वाढलेले आहे. लहान नवजात बालक आपण बऱ्याचदा म्हणतो काचेच्या पेटीत ठेवावं लागतं, 8व्या-7व्या महिन्यात डिलेव्हरी होते. तर अशा नवजात बालकांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपयाची तात्काळ मदत त्या ठिकाणी कुठल्या अटीनं शर्तीची पूर्तता न करता दिली जाते. तर त्याचनंतर दुसरी गोष्ट अशी, आपण पत्रकार बांधव आहोत, बरेच कामगार लोक आहेत. आपण फिरताना अपघाताचं प्रमाण सध्या बऱ्यापैकी वाढलेलं आहे. तर अपघाताला सुद्धा आपण तात्काळ त्या ठिकाणी 1 लाख रुपयाची मदत हॉस्पिटलमध्ये, जे हॉस्पिटल इम्पॅनल असतील, अंबाजोगाईमधील मला वाटते बऱ्यापैकी हॉस्पिटल इम्पॅनल आहेत. ऋषी तुम्हाला थोड्या वेळाने लिस्ट देईल सुद्धा, नाहीतर मी पण देईल जाताना. वयोवृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण बऱ्याचदा बघतो की गुडघ्याचे वाटी बदलायची, म्हणजे नी रिप्लेसमेंट बऱ्यापैकी आता लोकांना हा आजार वाढला आहे आणि कोविडनंतर हिप रिप्लेसमेंट, खुबा प्रत्यारोपण हे देखील वाढलेलं आहे. यासाठी सुद्धा आपण 1 लाख रुपयाची मदत करतो. तर ही सगळी माहिती आपण पत्रकार बांधवांनी गोरगरीब लोकांपर्यंत, खेड्यापर्यंत पोहोचवावी, या माहितीकरिता, या उद्देशाकरिता आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश असा आहे की आपण आम्ही तर फिरतोच आहे राज्यभर, पण आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना ही माहिती पोहोचवण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तर आत्तापर्यंत 2 वर्षामध्ये 36,000 रुग्णांना 301 कोटीची मदत आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून वितरित केलेली आहे. आत्तापर्यंत राज्यभर 301 कोटीची मदत 36,000 रुग्णांना, आणि त्यातील भरीव वाटा म्हणजे बीड जिल्ह्याकरिता 1302 रुग्णांना 10 कोटीची मदत आपण या माध्यमातून केलेली आहे. तर ही मदत अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या गोरगरीब बांधवांना आणि आपल्या गावखेड्यातील लोकांना, शहरातील लोकांना या योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती द्यावी आणि याचा लाभ आपण जास्तीत जास्त मिळवून द्यावा, अशी विनंती. आता आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. खरं तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री मंगेश चिवटे, बरोबर, महाराष्ट्रामध्ये तुमचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. बरोबर. ज्या मुंबईचे जे शासकीय मेडिकल कॉलेज आहे, जसं महात्मा फुले आरोग्य विभाग, या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कॉमन माणसांना माहिती नाही तेवढ्या प्रमाणात जसं महात्मा फुलेची माहिती. अगदी अगदी म्हणूनच तर त्या संदर्भात तुम्ही जर वरच्या पातळीवर त्यांच्याशी चर्चा करून जे शासकीय मेडिकल कॉलेज आहे, जिल्हा रुग्णालय, त्या ठिकाणी त्यांच्या संदर्भात एक कक्ष बनवलाय. त्या ठिकाणी तुमचं जसं महाराष्ट्राचा कक्ष आहे, तर प्रत्येक मेडिकल कॉलेजला जर एक नोडल ऑफिसर देऊन त्या ठिकाणी जर एक त्या योजनेची माहिती आणि ते फॉर्म फॉलोअप घेणं, त्या काय गोरगरीब रुग्णांना मिळून देण्यासाठी ते जर आणखून केलं तर या योजनेचा जास्त प्रचार आहे. आमचं एक म्हणणं आहे की आमच्या इथे एक मेडिकल कॉलेज आहे, गव्हर्नमेंट आहे, या ठिकाणी एक तुमचा मुख्यमंत्री वैद्यकीय ऑलरेडी महात्मा फुले आहे, तर तुमचा जर एक प्रतिनिधी नोडल ऑफिसर याच ठिकाणी त्यांच्याच ऑफिस कार्यालयात नेमून जर या ठिकाणी दिले तर या योजनेचा लाभ जास्त लोकांपर्यंत. स्वागतार्ह सूचना आहे. जसे महात्मा फुलेचे काउंटर असतात तसं काउंटर प्रत्येक रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री सहायता योजनेचा असावा. तर यामध्ये मी एक वेगळं सांगतो की शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी जवळपास 11,000 आहेत, जे मंगेशजी चिवटे आहेत. ते पूर्वी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं काम करायचे, कक्षप्रमुख म्हणून. ते पद आता गेली 2 वर्षापासून माझ्याकडे आहे, एक राज्यप्रमुख म्हणून मी ते काम पाहतो.
तर वैद्यकीयचे जे पदाधिकारी नेमलेले आहेत, मला वाटतं शहरामध्ये ऋषी आहे, इकडं आडसमध्ये ओमा पुष्कर आहे, केजमध्ये एक प्रतिनिधी आपला विवेक म्हणून नांदूरला आहे, अशा प्रत्येक गावामध्ये आहेत. पण तुम्ही जी सूचना मांडली त्याचा नक्की विचार करू आणि येत्या 15 दिवसात मी मंगेश चिवटे आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून आपण राबवण्याचं नक्की करू. ऐका ना, तर सर्वात मूळ मुद्दा असा आहे की राशन कार्डचा तुम्ही उल्लेख केलेला आहे. हो. पूर्ण रेशन कार्ड. हो, हो. पण आज तहसीलमध्ये अशी परिस्थिती आहे की तिथे राशन कार्ड बंद असते, तिथं ते चालूच नसते ऑफिस आणि बऱ्याच जणांचे 45 दिवस लागतात म्हणून लिंक व्हायला, काय असं ते असं म्हणतात. माझ्या आणि त्याच्यात बघा. ते अगोदर ते पहिली गोष्ट तहसीलमध्ये नसतोच, तो राशन कार्डवाला नसतोच अवेलेबल. बरं. बरेच जणांचे शेतकरी कार्ड म्हणत होते, ते शेतकरी कार्ड होते ते रद्द केले शासनानं, त्यांचे कार्ड चालू नाहीत. मग त्यांनी आता कसं काय सल्ला असं सांगा ना. मला काय म्हणायचं आहे, जर फक्त राशन कार्ड आपल्या मुख्यमंत्री सहायता योजनेसाठीच आवश्यक आहे असं नाही. मला वाटतं प्रत्येक नागरिकाने एक सुज्ञ असलं पाहिजे. आपल्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी, आपल्याला राशन मिळण्यासाठी किंवा इतर योजनेसाठी महात्मा आपण आपलं राशन कार्ड आपल्या स्थानिक प्रतिनिधींना भेटून ते अपडेट करणं, ते मिळवणं, ते स्वतःचं काम आहे. राशन कार्ड बंदच आहे ना, तिथं चालूच नाही ते अपडेट, ते गेले ते बंदच असते. हरकत नाही, आमचे गजानन भाऊ आहेत, ऐका बघा, माझा विभाग त्यांचा महसूलचा विषय आहे, पण हरकत नाही. तुम्ही तरी सुद्धा मी सांगतो, या ठिकाणी गजानन आहे, ऋषी आहे, या दोघांना देखील मी आजच्या आज त्या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो आणि त्यांना ज्या अडचणी असतील त्या आमच्या परिणामी सोडवण्याचा प्रयत्न करू. राशन कार्ड गरजेचं आहे, परंतु प्रत्येक सुज्ञ नागरिकाची जबाबदारी आपलं राशन कार्ड अपडेट करणं आणि त्यासाठी मला असं वाटतं तुम्ही देखील शासन स्तरावर, या ठिकाणी तालुका स्तरावर, महसूल विभागामध्ये पाठपुरावा केला पाहिजे. का देत नाहीत राशन कार्ड? बरोबर की नाही? मला वाटतं दररोज बंदच असते. पूर्णच बंद आहे. सर्वात महत्वाचं तुम्ही वैद्यकीय कक्षाच्या संदर्भात बरोबर, अगदी बरोबर. क्रिटिकल आजार आहे. Yes. सर्वात मुळात काय, कुठल्याही शासकीय रुग्णालयामध्ये असं बाहेरचं सोडा, आंबेजोगाईचं जे रुग्णालय आहे, अशा अनेक ठिकाणी ऑर्थोपेडिक असतील, बाकीचे आजार असतील, तिथे डॉक्टर्स नाहीत. तुम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जर आमच्या वतीनं जर आंबेजोगाईच्या रुग्णालयाला एवढ्या जागा रिक्त आहेत, जे आता तुम्ही जे आजाराचा उल्लेख करता त्या ठिकाणी कुणी डॉक्टर नाही, बरेच डॉक्टर आहेत ते राहत नाहीत आणि नाही, त्यांचा तर काही प्रश्नच नाही. मुख्यमंत्र्यांच्या वतीनं जर तुम्ही हे आजार सांगता, परंतु त्या ठिकाणी जर डॉक्टर नसतील तर विलास काय करणार? नाही बघा, आता मी काय म्हणतोय की फक्त स्वरातीच आपल्याला पर्याय नाही. आपल्याला इतर खाजगी रुग्णालये सुद्धा भरपूर आहेत ज्यामध्ये जी योजना आहे. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचं जे तुम्ही सांगताय ते शासकीय कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, त्याच ठिकाणी आपण जावं असं काही नाही. ज्या बरेचसे खाजगी रुग्णालय आहेत ज्याची लिस्ट मी तुम्हाला देतो, जी बीडमध्ये असेल, बीडमध्ये जर तुम्ही बघितलं तर 4 बाल रुग्णालय आहेत. त्या ठिकाणी आपण बऱ्यापैकी काय करतो, हा पट्टा लातूरला जातात लोक, सह्याद्रीला जातात, परंतु बीडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी संकल्प असेल, लाईफलाईन असेल, मीरा बाल रुग्णालय असेल, अशी हॉस्पिटल आहेत. अंबाजोगाई शहरामध्ये सुद्धा आहेत. आपल्याला प्रत्येक वेळेस स्वरातीतच गेलं पाहिजे असं काही नाही. आंबेजोगाईची कोणती रुग्णालय जे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जॉईंट आहे, त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो, माझ्या गाडीमध्ये आहे. कारण आमच्या माहितीनुसार शहरातील म्हणजे कुठलंही रुग्णालय हे बोर्ड लावत नाही. त्यामुळे कंपल्सरी आहे की त्या ठिकाणी बोर्ड लावला पाहिजे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जर ते उपचार करत असतील तर त्या खासगी रुग्णालयाने बोर्ड लावला पाहिजे. म्हणजे आंबेजोगाई शहरामध्ये एकही बोर्ड नाही. ज्यावेळी चिवटे पाठीमागे आले होते त्यावेळी त्यांनी सूचना केल्या होत्या की प्रत्येक हॉस्पिटलने असा बोर्ड लावावा की या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी योजना आहे, असा बोर्ड लावला पाहिजे. मी आज ज्या मुख्यमंत्री सहायता निधीची रुग्णालय आहेत त्या रुग्णालयाला भेटी देणार आहे आणि त्यांना ते सक्तीचं करणार आहे. कारण नागपूर शहरामध्ये प्रत्येक रुग्णालय जे महात्मा फुलेला जॉईंट आहेत ते बोर्ड लावतात की आमच्याकडे महात्मा फुलेच्या योजनेअंतर्गत केलं त्यांना वेगळं आणि जे योजनेचे त्यांना वेगळं. परत आंबेजोगाई शहरामध्ये जर असतील, आमच्या तर नॉलेज म्हणताय, जर असतील तर त्यांनी ते लावला पाहिजे. ठळकपणे बोर्ड लावला पाहिजे की आमच्याकडं शासकीय योजना, मुख्यमंत्री सहाय्यता योजनेमधून उपचार केला जातो. गुगे सरचं आहे की अशा आयसीयू पॅनलला अटॅच आहे. नाही बोर्ड लावला नाही बोर्ड. बोर्ड पाहिजे. मी त्यासाठी मी स्वतः त्या रुग्णालयात फिरतो, त्याची सगळी लिस्ट तुम्हाला ऋषी व्हॉट्सअपवर देईल. अंबाजोगाई शहरामध्ये जे रुग्णालय अंगीकृत आहेत मुख्यमंत्री सहायता निधी आणि महात्मा फुले या दोन्ही योजनेला जी रुग्णालय अंगीकृत आहेत अशा रुग्णालयाची एक लिस्ट आम्ही पत्रकार बांधवांना देऊ. दुसरी गोष्ट अशी, पत्रकार बांधवासाठी पुढील 15 दिवसामध्ये आपण एक आरोग्य शिबिर देखील राबवणार आहोत. आम्हाला ठाऊक आहे की तुम्ही सतत फील्डवर असतात, आपण आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही, आपण बऱ्याचदा ECG चेकअप केलं पाहिजे स्वतःचं. त्यासाठी देखील आपण एक तुम्हाला आरोग्याचे किट देणार आहोत प्राथमिक स्वरूपात, ज्यामध्ये सर्व गोष्टी असतील, फर्स्ट एड किट आणि तुम्हाला एक आरोग्य शिबिर
संपूर्ण Body checkup. लावणार आहे. बॉडी चेकअप हां बॉडी चेकअप माटीमागं मी एक लावलं होतं आरोग्य शिबिर ते सर्वांसाठी होतं गुबी हॉस्पिटलच्या समोर मी एक आयोजित केलं होतं एक केजला केलं होतं आणि एक आडसला केलं होतं बऱ्यापैकी 800-850 लोकांनी त्याचा लाभ घेतला होता पत्रकार बांधवासाठी आपण एक किट घेतो सगळ्यांना द्या ना ग्रंथ द्या त्याचबरोबर हा एक ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये तुम्हाला राज्यात कुठेही अडचण आली प्रत्येक ठिकाणच्या हॉस्पिटलचे नंबर आणि हॉस्पिटलची यादी आहे त्या ठिकाणी पॅनलचे पॅनलचं सांगतो मी द्या ना इकडे एक ग्रंथ माझ्याकडे तोपर्यंत तुम्ही हे सगळ्यांना वाटा ना ग्रंथ आणा जेवढ्या आहेत तेवढ्या आणा यादी या ठिकाणी धर्मादाय म्हणजे चॅरिटी रुग्णालय असे असतात की ज्याचं रेशन कार्ड पिवळं आहे त्याचे पूर्णपणे मोफत उपचार केले पाहिजे असा नियम आहे आणि ज्याचं रेशन कार्ड केसरी आहे त्यांनी त्याचे उपचार 50% म्हणजे 100 बेडचं जर रुग्णालय असेल तर 10% खाटा पूर्णपणे मोफत आणि 10% 50% सवलतीच्या दरात अशा पद्धतीनं चॅरिटी महात्मा फुले आणि मुख्यमंत्री सहायता निधीचा आम्ही एकत्रित हे करून त्या रुग्णाला कसा लाभ देता येईल याचा प्रयत्न आमचा असतो बेजुबाईचे हॉस्पिटलचे जे नाव सांगितलं ते चांगलं लगेच सांगतो. हे सार्वजनिक हिताचं लोक मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आपलं काम खूप कौतुकास्पद आहे बरं 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 दुमत नाही बरं 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 पण जेव्हा